व्हिडिओच्या या भागामध्ये आपण रिॲक्ट मधल्या कंपोनेंट बेस आर्किटेक्चरचं फोल्डर स्ट्रक्चर समजून घेणार आहोत. सगळ्यात वर आपल्याकडे असते ते रूट फोल्डर. इथे प्रोजेक्ट रिलेटेड सगळे कंटेंट असतं, उदाहरणार्थ माय ॲप. त्यानंतर येतो नोड मॉड्यूल्स. हा फोल्डर ऑटोमॅटिकली जनरेट होतो. यामध्ये रिॲक्ट आणि इतर लायब्ररीजच्या डिपेंडन्सीज असतात. आपण मॅन्युअली हे एडिट करत नाही. हा फोल्डर डिलीट झाला तर npm इन्स्टॉलने परत येतो. त्यानंतर येतं पब्लिक फोल्डर. यामध्ये असतात स्टॅटिक्स फाईल, जशा की सगळ्यात इम्पॉर्टंट फाईल आहे index.html. ही एकमेव HTML फाईल आहे रिॲक्टमध्ये, जी कम्प्लीट रिॲक्ट ॲप इथूनच माउंट होतो. त्यानंतर मेन रिॲक्ट कोड येतो. हा सगळा जो मेन कोड आहे तो SRC मध्ये असतो. हा सगळ्यात इम्पॉर्टंट फोल्डर आहे. इथेच आपल्या कम्प्लीट रिॲक्ट कोड असतो. त्यानंतर येतो कंपोनेंट्स फोल्डर, ज्यामध्ये आपले रियुजेबल कंपोनेंट्स ठेवतो. उदाहरणार्थ बटन, हेडर्स, फुटर्स, कार्ड वगैरे. हे कंपोनेंट्स वेगवेगळ्या पेजेसवर रियूज करता येतात. स्टाईल शीट या फोल्डरमध्ये CSS किंवा SCS फाईल असतात. ॲप्लिकेशनचं स्टायलिंग इथे सेंट्रलाइज पद्धतीने मॅनेज करता येतं. त्यानंतर येतं ॲसेट्स. ॲसेट फोल्डरमध्ये इमेजेस, आयकॉन, फॉन्ट्स अशा फाईल्स आपण ठेवतो. म्हणजेच मीडिया रिलेटेड सगळं कंटेंट एकाच ठिकाणी व्यवस्थित राहते. त्यानंतर येतं पेज. पेजेस फोल्डरमध्ये स्क्रीन लेवल कंपोनेंट्स असतात. उदाहरणार्थ होम, अबाउट, लॉग इन, डॅशबोर्ड. हे कंपोनेंट मल्टिपल स्मॉल कंपोनेंट्स वापरून बनवलेले असतात. हा फोल्डर ऑप्शनल आहे. जर तुम्ही पेजेस स्ट्रक्चर तुम्ही यूज करत असाल तर तो क्रिएट केला जातो. त्यानंतर येतं app.jsx. हा ॲप्लिकेशनचा रूट कंपोनेंट आहे. इथूनच बाकी कंपोनेंट्स आणि पेजेस लोड होतात. तुम्ही app.js सुद्धा वापरू शकता. त्यानंतर येतं main.jsx. main.jsx हा एंट्री पॉइंट आहे. इथे रिॲक्ट ॲप index.html मधल्या रूट एलिमेंटमध्ये रेंडर होतं. package.json मध्ये प्रोजेक्टची मेटाडेटा, डिपेंडन्सीज आणि स्क्रिप्ट असतात. उदाहरणार्थ स्टार्ट, बिल्ड, टेस्ट कमांड. आणि फायनली रीडमी हा डॉक्युमेंटेशनची फाईल आहे. प्रोजेक्टबद्दल बेसिक इन्फॉर्मेशन इथे लिहिली जाते. तर हा फोल्डर स्ट्रक्चर फॉलो केला तर रिॲक्ट प्रोजेक्ट जास्त क्लीन, स्केलेबल आणि मेंटेनेबल बनतो.